आज आपण पाहणार आहोत पालकाची खुसखुशीत वडी। त्यासाठी इथे मी फ्रेश पालक घेतलेला आहे। आता त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे। मॅजिक इन द किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लाईक आणि कमेंट नक्की करा। इथे पालक बारीक चिरून झालेला आहे। थोडा याला मोकळं करायचं आहे। इथे वाटण्यासाठी मी भरपूर लसूण घेतलेला आहे। 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडासा ओवा घेतलेला आहे आणि 1 चमचा जिरं घेतलेला आहे। तर आता झाकण लावून जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। बघा किती छान वाटण तयार झालेलं आहे। जास्त बारीक नाही करून घ्यायचं आहे, थोडा दरदराच ठेवायचा आहे। इथे बारीक चिरलेल्या पालकमध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत। 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा पांढरे तीळ आणि वाटलेलं वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी चवीप्रमाणे मीठ घालत आहे आणि थोडंसं धणे पावडर, थोडंसं गरम मसाला आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकजीव करून घेणार आहोत। पालकाला ऑलरेडी मॉइश्चर सुटतो, त्यामुळे पाणी हळूहळू वापरून ते पीठ मळून घ्यायचं आहे। इथे थोडंसं मी हळद वापरलेलं आहे आणि पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी वापरून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। इथे आता मी वड्या वाफवण्यासाठी स्टीमरला तेल लावून घेत आहे। तेलाचा हात लावून पिठाचे रोल तयार करून घ्यायचे आहेत आणि ते स्टीमरमध्ये वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत। यावर आता झाकण ठेवून वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। या वड्या मध्यम आचेवर 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहेत। गॅस बंद केल्यानंतर या वड्या अशाच राहू द्यायच्या आहेत। 5 मिनिटांनंतर या वड्या चाळणीतून बाहेर काढायच्या आहेत आणि त्या पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या आहेत। थंड झाल्यावर या वड्या चाकूने बारीक कापून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता वड्यांना अशी आतून जाळी पडलेली आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल तापल्यावरच वड्या त्यामध्ये सोडायच्या आहेत। वडी तळताना गॅस मध्यम आचेवरच ठेवून तळायच्या आहेत, म्हणजे जास्त तेल ओढलं जाणार नाही। इथे मी वड्या डीप फ्राय करत आहे। तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचं असेल तर पॅनमध्ये थोडं तेल टाकूनही तुम्ही वड्या शॅलो फ्राय करू शकता। वड्या खरपूस तळून घ्यायच्या आहेत। बघा किती छान कलर आलेला आहे वड्यांना। हे आता आपण बाजूला काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेणार आहोत। बघा चविष्ट आणि कुरकुरीत पालक वडी तयार आहे। या तुम्ही अशाच खाऊ शकता किंवा त्यासोबत तुम्ही सॉस किंवा चटणी सोबतही खाऊ शकता। पावसाळ्यात अशा गरमागरम वड्या खायला खूप छान लागतात। तुम्ही पण ट्राय करा आणि याचा आस्वाद घ्या। थँक्यू।